नमस्कार. होम मिनिस्टर जाऊबाई जोरातमध्ये मी निलेश आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. नाशिकमध्ये पैठणीच्या खेळातली रंगत वाढत चालली आहे आणि आजचा खेळ रंगणार आहे संताजी नगरमधल्या त्रिमूर्ती निवासमध्ये राहणाऱ्या सूर्यवंशी कुटुंबामध्ये. मूळची नाशिक जिल्ह्यातल्या नामपूर गावची ही फॅमिली गेली 10 वर्षे नाशिकमध्ये राहते. एकत्र कुटुंब पद्धती यांनी जपली आहे आणि आता बघायचं आहे या कुटुंबातल्या कोणत्या जाऊबाई होणार आजच्या विजेत्या. खेळ आहे आणि खेळ म्हटल्यानंतर स्पर्धा आली, उत्साह आला, डावपेच आले आणि त्याहीपेक्षा जास्त म्हणजे जिंकण्याची जिद्द आली. बघूयात कुठल्या जाऊबाईंमध्ये आज जिंकण्याची जिद्द जास्त आहे. भेटूयात जाऊबाईंना. नमस्कार. नमस्कार. सूर्यवंशी कुटुंबात आपले स्वागत आहे. थँक्यू. आमच्या कुटुंबाच्या प्रथेप्रमाणे आम्ही तुमचे स्वागत ही माळ घालून करणार आहोत. म्हणजे मोत्याची माळ? हो, मोत्याची माळ. अरे वा, क्या बात आहे. पाहुण्यांचं असं स्वागत? हो, आमच्याकडे पाहुण्यांचं असं स्वागत. आमच्याकडे ठेवायची? हो, तुमच्याकडेच ठेवायची. उद्या पुन्हा आलो तर? हो, पुन्हा देणार आम्ही. नेहमी आलं की नेहमी मोत्याची माळ. मला अगदी राजा झाल्यासारखं वाटतंय. थोरल्या जाऊबाई कोण? मी थोरले जाऊबाई. आणि धाकट्या? अरे वा, थँक्यू. छान वाटत असं बुके राजा विजय मला यांच्याकडेच राहायला आवडेल. तर छान स्वागत झालंय सूर्यवंशी कुटुंबात. आता ओळख करून घेऊयात थोरल्या जाऊबाईंची. मी सौ मनीषा तुषार सूर्यवंशी. हे माझे मिस्टर तुषार सूर्यवंशी. नमस्कार. हा माझा मुलगा अथर्व सूर्यवंशी. हे आमच्या सासूबाई सौ विमल सूर्यवंशी आणि आमचे सासरे डॉक्टर सोमनाथ सूर्यवंशी. धाकट्या जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. नमस्कार. मी डॉक्टर वैशाली योगेंद्र सूर्यवंशी. हे माझे मिस्टर डॉक्टर योगेंद्र सोमनाथ सूर्यवंशी. ही माझी मुलगी प्रांजल सूर्यवंशी. या माझ्या आई सौ आशा जाधव. हे माझे वडील श्रीयुत जी एम जाधव. हा माझा भाऊ अमित जाधव. ही माझी वहिनी रेणुका जाधव आणि ही माझी भाची जान्हवी. कुटुंबाची ओळख छान झाली आहे आणि आता सासूबाई करणार सुनांचं परीक्षण, पण इथे नाही, खाजगीत. सासूबाई आपल्या सोबत आहेत सौ विमल सूर्यवंशी. नमस्कार. नमस्कार. होम मिनिस्टरचा खेळ आता रंगणार आहे घरात. आतापर्यंत तुम्ही होम मिनिस्टर होता, आता दोघींपैकी एक कोणीतरी होईल. बघूयात आता कोण होत आहे. तुम्हाला काय वाटतं की सासूबाई झाल्यानंतर तुमच्यात काय फरक पडला आणि सुनबाई तुम्ही होतात तेव्हा तुमचा स्वभाव कसा होता? तुम्ही सुनबाई होता तेव्हा? आमच्या सासूबाई सांगायच्या त्याप्रमाणे वागायचे. बरं. आणि मी काही मला चुकलं त्यांचं सांगितलेलं बरं. तर मी त्यांना समजून सांगायची हा. का त्या बाई असं नाही, हा. असं करा. बरं. हा. मग आता तुमच्या सुनांनी तुम्हाला तसं माझ्या सांगितलं सुना तर? पण मला विचारल्याशिवाय काही कोणती गोष्ट नाही, पण करत तुम्ही नाही. जसं तुमच्या सासूबाईंना सांगायचं असं नाही असं करा, मग त्यांनी जर तुम्हाला सांगितलं तर ऐकता का तुम्ही? हो, ऐकते. ऐकलं मग पाहिजे. काय वेळा आपल्याकडून पण चुकतं ना. बरोबर आहे. सासूबाईकडून चुकत नाही असं थोडंच आहे. बरोबर. हं. म्हणजे तुम्ही त्यांचं ऐकता हो. आणि ऐकलं पाहिजे प्रत्येक हो सासूने. हो, ऐकते. तुमच्या मिस्टरांचा स्वभाव कसा आहे? ते पण मन मिळावे, बरं. फ्रेश Fresh. झालं. हं. आणि जरा विनोद येत असं पण आम्हाला कळलं. विनोद पण आहेत. मग काय असा किस्सा घडला का गमतीदार जो लक्षात हो, राहिला आम्ही आयुष्यभर? फार गंमत करायचो. हो. मग जरा आम्हाला एखादी गंमत सांगा की. एकदा असंच 2 वाजता ऑफिसला जायला लागले ते हा. आणि मी त्यांना पाणी द्यायला गेले हम्म. आणि मी असं पाणी झालं तोंडावर टाकलं त्यांच्या. का? सहज गमतीने आपलं गंमत म्हणून. हं, गंमत म्हणून तोंडावर टाकलं. बरं. आणि ते उठले आणि त्यांनी माझ्या अंगावर माठ होता, माठच ओतून दिला माझ्या अंगावर. मी ओरडले, माझा धक्का लागला आणि तो माठ फुटला खाली. बरं. तर खालचे लोक सगळे वर आले बघायला काय झालं. खूपच गंमत आली होती त्यावेळेला. मग आता 5 प्रश्न तुम्हाला विचारणार. हो. छान परीक्षण करा सुनबाईंचं. हो. थोरल्या किंवा धाकट्या असं निवडायचंय. हो. पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी. तुमच्या आजारपणी कोणत्या सुनबाई जास्त सेवा करतात? तरी जास्त कोणतरी धाकटीच काळजी घेते? घरात असते ना, मग तीच लक्ष देते आमच्याकडे. बर, म्हणजे धाकट्या असं तुमचं उत्तर आहे ठामपणे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सुनबाईंनी आपल्या नवऱ्याला मुठीत ठेवलंय असं तुम्हाला वाटतं? गमतीदार जरा प्रश्न आहे. मोठी. मोठ्या. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सुनबाई जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करतात? टाळतं कोण जबाबदारी? टाळता येईल असं काही म्हणता येणार नाही. घरात असले तर करावंच लागतं. तरी पण पटकन कोणीतरी करतं ना काम आणि जरासं नंतर कोणीतरी करतं. 10 मिनिटांनी करणार कोणीतरी असतं आणि पटकन आता सांगितलं कोणीतरी करणार असतं. धाकटी. धाकट्या पटकन करतात. बर. पुढचा प्रश्न आहे, कुठल्या सुनबाई मुलांना जास्त चांगल्या प्रकारे समजून घेतात? लहान मुलांना. मोठी. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सुनबाईंमध्ये मीपणा जास्त आहे? अहम. मोठी. मोठ्यांमध्येच आहे. छान गप्पा मारल्या सासूबाईंनी आणि आता भेटूयात जाऊबाईंना. दोघीही जाऊबाई तयार झालेल्या आहेत बजर राऊंडसाठी. तयार ना एकदम? तयार. पटापट बजर वाजवायचा, पटापट उत्तर द्यायची. हो. पण ते आधी जरा पटापट गप्पा मारूया. थोरल्या जाऊबाई तुम्ही ना? हो.
मग कशा आहेत स्वभावाने तुमच्या धाकट्या जाऊबाई? धाकट्या जाऊबाई तशा स्वभावाने चांगल्या आहेत. मुलांचा अभ्यास वगैरे घ्यायचा असेल तेव्हा मुलांकडनं मारून किंवा त्यांना रागवून अभ्यास करून घेतात. घ्यावाच लागतो ना. अहो पण डॉक्टर आहात ना तुम्ही? हो डॉक्टर आहे. आणि BHMS ना? BHMS आहे. मग तुमचं उलट मानसशास्त्र चांगलं असतं. मग मुलांचं मानसशास्त्र तुम्ही मारून वगैरे का अभ्यास घेता? आजकालची पिढी पण तेवढीच आगाव आहे ना. आगाऊ आहेत मुलं. आगाऊच आहे मग. मुलं आगाऊ आहेत मुलं तुमची? आगाव आहेत. ऐकत नाही त्याच्यावर? ऐकतात हा. पण अभ्यासाच्या बाबतीत नीट करून घ्यावंच लागतं ना. बाकीच्या ठिकाणी लाड ठीक आहेत पण हा. अभ्यासाच्या बाबतीत नो तुमची ती कॉम्प्रोमाइज. आई जागी होते आणि डॉक्टर जरा बाजूला. मागे होते मग त्यावेळेस. या कशा आहेत स्वभावाने? त्या अगदी स्पष्ट वक्त्या आहेत. काही सांगायचं असेल स्पष्ट सांगतात. भले राग आला तरी चालेल. बरं. तेव्हा आम्हाला राग येतो थोडासा पण नंतर कळतं की त्या सांगतात तेच बरोबर आहे. बरं, वा छान गप्पा मारला. आता छान राऊंड खेळा आणि आता बदल राऊंड आहे त्यामुळे तिकडे लक्ष ठेवा आणि कान माझ्याकडे ठेवा. पहिला प्रश्न तुमच्यासाठी, तुम्ही एकत्रितपणे कुलदेवीचं दर्शन किती साली घेतलं? बोला. 2000. नाही, उत्तर चुकलंय, तुम्ही सांगा. डिसेंबर 2010. 2000 सालीच. 2010. नाही 2000. त्यांचं लग्न झाल्यावर आम्ही फायनल सगळे 2000. 2000. नाही, उत्तर चुकलेलं आहे. बरोबर उत्तर आहे 2009 साली. पुढचा प्रश्न आहे, सासू सासऱ्यांच्या लग्नाचा वाढदिवस? 3 डिसेंबर 1965. अगदी बरोबर उत्तर आहे आणि धाकट्या जाऊबाई जिंकलेले आहेत. रोज 200 रुपये. अभिनंदन. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, सासूबाईंचा आवडता सिनेमा? दोघींनी एकदम वाजवलं पण काय झालं, तुम्ही इकडे बोट ठेवलं, बेलवर ठेवलंच नाही. माहेरची साडी. माहेरची साडी. उत्तर चुकलंय, तुम्ही सांगा. येत आहे? नाही, माहेरची साडीच. बरं, तर तुम्ही टीव्हीच बघत नाही त्यामुळे तिथं जास्त विचारत नाही. बरोबर आहे, हम आपके है कौन. पुढचा प्रश्न आहे, दोन्ही भावांची म्हणजे तुमच्या मिस्टरांची जेवणातली समान आवड कोणती आहे? वांग्याची भाजी. अगदी बरोबर उत्तर दिलंय. रोख 200 रुपये तुमचे. अभिनंदन. पुढचा प्रश्न आहे, तुमच्या सासऱ्यांना एकूण किती सन्मान चिन्ह मिळाली आहेत? 12. नाही, उत्तर चुकलंय, तुम्ही उत्तर द्या. 25. नाही, दोघींचंही उत्तर चुकलंय. काय झालं ना, तुम्ही जरा जास्त मान ठेवलात 25 म्हणून, तुम्ही जरा असं कमी ठेवलात. बरोबर उत्तर आहे 15. छान खेळलात. पैसे किती किती मिळाले पण? 200. समानच. समान. असं नाही चालणार पुढे, कोणीतरी पुढे गेलं पाहिजे. कुणीतरी पुढे जायला पाहिजे पण आम्ही शक्यतो समानच असतो. आमची प्रत्येक गोष्ट एकसारखी असते. पैठणी एकच आहे त्यामुळे समान काही करता येणार नाही. आपल्याला एकच पैठणी आहे. तेव्हा ठरवून ठेवा आता पुढचा प्लॅन काय करायचा आहे, कसं पुढे जायचं, किती मार्क्स मिळवायचे.